नमस्कार. सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत. तर ज्यांना लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे असेल, तर ज्यांना पैसे मिळत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन फॉर्म या तारखेपासून सुरू होणार आहे. सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. तर लाडकी बहीण योजना नवीन अर्ज सुरू लवकरच इथं होणार आहे. तर लाडकी बहीण योजना अनेक दिवसापासून इथं वेबसाईट जी इथं बंद होती, त्यानंतर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा इथं आपलं पहिले अर्ज करता येत होते. त्यानंतर अचानक बंद झाले. त्यानंतर पोर्टल सुरू करण्यात आलं, पोर्टल देखील बंद झालेले आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे अर्ज इथं सुरू करण्यात आलेले होते, ते सुद्धा इथं बंद केलेले आहेत. तर आता पुन्हा नव्याने अर्ज इथं सुरू होणार आहे. त्या संदर्भात जे काही अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर आता नवीन फॉर्म इथं लवकरच सुरू होणार आहे. तर आता यामध्ये लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक मुख्य योजना आहे. तर या योजनेच्या अंतर्गत आता महिलांना जे की इथं 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे चुका करू नका, अन्यथा तुमचा फॉर्म व पैसे इथं बंद होईल. ते व्हिडिओ लगेच बघा. त्यानंतर पहिल्या टप्प्यांमध्ये लाखो अर्ज केलेले होते. तर आता दुसऱ्या टप्प्याची जी काही तयारी इथं सुरू आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यांमध्ये ज्या लाडकी बहिणींचं वय पहिले भरत नव्हतं तर त्यांचे आता 21 त्यांना कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या, तर त्यांचे त्रुटी दूर करून तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज इथं करू शकता. तर यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म एडिट कशा पद्धतीने करायचा आहे यावरती सुद्धा लवकरच आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ज्या लाडकी बहिणींचे पैसे इथं बंद झालेले आहे तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे? डिसेंबर 2025 मध्ये पहिली फेरी इथं होणार आहे, जी की दुसरी फेरी. त्यानंतर पहिली टप्प्यातील KYC पूर्ण झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया इथं सुरू होणार आहे. तर यामध्ये नाशिक, अमरावती जिल्ह्यातील काही जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचे पहिल्या टप्प्यातील KYC म्हणजे आतापर्यंत जे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म इथं आलेले आहेत, तर त्या सर्वांची KYC कंप्लीट झाल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा नव्याने इथं सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यांमधील ज्या लाडकी बहिणींनी फॉर्म इथं भरलेले होते तर त्यांची आता KYC सुरू आहे. तर त्यांची KYC कंप्लीट झाल्याच्या नंतर आता सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म पुन्हा नव्याने इथं घेण्यात येणार आहे. काहीच नाही, ते सेम प्रोसेस इथं राहणार आहे, डॉक्युमेंट्स वगैरे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे, ऑनलाईन अप्लायवरती क्लिक करायचं आहे, त्यात तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर तुमचा फॉर्म टोटल फॉर्म इथं ओपन होईल. त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता तुम्ही जर तुमची KYC राहिलेली असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळत असेल, KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर आता लाडकी बहीण योजना सुरू होणारी जी काही जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे. तर त्यामध्ये अहमदनगरमध्ये सुरू होणार आहे डिसेंबरमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा सुरू होणार आहे, सोलापूरमध्ये देखील सुरू होणार आहे, नाशिकमध्ये सुद्धा इथं सुरू होणार आहे. त्यानंतर धुळेमध्ये देखील, जळगाव, नंदुरबार, नगर, बीड, लातूर, तर 10 जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू होणार आहे, जे की लाडकी बहीण योजनेबद्दल हे लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर इथं उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळते की नाही. तुम्हाला जर मिळत असेल, पहिले 2-3 हप्ते मिळाले, अचानक बंद जर झालेले असेल तर ते पुन्हा नव्याने तुम्हाला इथे सुरू करता येणार आहे. आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही लगेच बघा. लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक आपल्या एकमेव चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर या 35 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म इथं आता सुरू होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर आता ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल
तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन, पोर्टल किंवा नवीन वेबसाईट कशाच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही, सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। थँक्यू।